हा क्लिअरन्स ॲडजस्ट करण्यासाठी आहे। या स्प्रिंगमुळे हा संपूर्ण मागे पुढे सरकतो। जशी बी मोठी असेल तसा याला टाईट करत न्यायचा, म्हणजे हे अंतर वाढत जातं। छोट्या बीसाठी हा आपल्या मूळ पोझिशनवरती आणून ठेवायचा, लूज करायचा, म्हणजे लूज करायचा। आता बी सर्वसाधारणपणे प्रॉपर टायमिंगमध्ये काढलेली असणे जास्त गरजेचे आहे। देठाकडचा भाग हा मागे घ्यायचा आहे। ही जी शीर आहे ती बरोबर समोर धरून या कटरवरती थोडीशी प्रेस करायची। त्याच्यानंतर ही पुढे सरकवून इथे लॉक करायची। ही बी लॉक झाल्यानंतर हे जे हँडल आहे ते पूर्णपणे खाली दाबून याच्यामधनं फक्त पास करत न्यायचं इथनं। या पोझिशनमध्ये आलं की जवळजवळ 95% भाग बीचा हा ब्लेडमध्ये कवर होतो। नंतर या हँडलला फक्त थोडंसं असं उचलायचं, नंतर याला मागे काढून घ्यायचं। याच हँडलवरनं मागे घेऊन व्हील आपल्याला मागे करता येते। आता ही बी संपूर्णपणे या ठिकाणाहून इथनं कापली गेली, हा भाग हा सगळा। त्याच्यानंतर याला बी जास्त जुनावलेली आहे, त्याच्यामुळे घट्ट बसल्या। प्रॉपर टायमिंगमधल्या बीमध्ये गर आणि साल याच्यामध्ये गॅप असते, त्याच्यामुळे तो पटकन सोडवता येतो। आणि या पद्धतीने हे साल कापलं जातं। याला कुठेही छेद नाही गेलेला आहे, पण आता थोडा इथल्या साईडला गेला। ती जास्त जून असल्यामुळे गेला आणि थोडी वाळलेली पण होती। हां, आता ही सा वाळलेली काढून अवधी गेलेला होता मध्ये। त्याच्यानंतर आता या बीवरती पण प्रयोग करूया एक। ही मगाशी सांगितल्याप्रमाणे अशी धार धरायची, याच्यावरती प्रेस करायची, जागेवर सेट करायची। त्याच्यानंतर शक्यतो हँड ग्लोव्ज वापरलेले चांगले। या बीला छेद नाही गेला मध्ये। हे पूर्ण कुठेही छेद न जाता वरचं टर्फल बाजूला झालं। याला फक्त सगळं झाल्यानंतर साफसूफ करायचं, खोबरेल सोडून ठेवायचं, म्हणजे चिकामुळे कुठल्याही वस्तू पार्ट खराब होणार नाही, काही चिकटून बसणार नाही। खोबरेल तेल या पॉईंटला इथे आतल्या साईडला सोडायचं आणि मग चालू परत वापरायला घेण्यापूर्वी ही ॲक्शन नीट होते की नाही बघायचं। ओके।